दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, असं ज्ञानोदय वाक्यांमालेचं स्वरूप आहे. दिलीपरावनी ती सुरू केली आणि ती अखंडपणे 69 पासून चालू आहे. त्यांचं सगळ्यांचं एकदा तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं तरी अभिनंदन करावं. आज त्यांचा तिथी वाढदिवस पण आहे, याची पण मला कल्पना आहे. आणि माझं संघाचं एकंदरच संघ समज ज्याला संघाच्या भाषेमध्ये म्हणतात, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष संघ काम करून जेवढी समज वाढली त्याच्यापेक्षाही थोडीशी जास्त समज दिलीपरावांची चर्चा करून वाढली. मी एका अर्थाने त्यांचा शिष्य आहे असं मी आज घोषित करणार आहे. संघ आणि संघाचा एकंदरच वाढता व्याप हा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. मुकाशी काकांनी आत्ताच, मी मुकाशी काकांना अनेक वर्षांपासून पाहतोय, आजचं भाषण मला तर 360 डिग्री टर्न असं वाटलं. आणि हीच संघाच्या एकंदरच कामाची कल्पना आहे की संघ सर्वेषाम अविरोधेन, संघाचा कोणी विरोधकच नाही अशी संघाची कल्पना आहे. म्हणजे राहुल गांधी कोण, तर संघाचे विरोधक असं बाहेरचे लोक म्हणतात. संघ असं म्हणतो हा आमचा प्रॉस्पेक्टिव्ह स्वयंसेवक आहे, पुढच्या शताब्दीतला स्वयंसेवक आहे. कारण त्याच्यापर्यंत आम्ही अजून पोचलो नाही. आम्ही पोचलो तर त्याचं हृदय परिवर्तन होईल याची संघाला विश्वास आहे. आणि संघ कसा वाढतो, तर संघाचं कुठलंही शास्त्र नाही, शास्त्राच्या आधारावर संघाचं काम वाढतं का तर तसं नाही. संघ हा पूर्णपणे इन्फॉर्मल अनौपचारिक पद्धतीने वाढतो. एक छोटंसं उदाहरण सांगतो. मी एका 76 वर्षाच्या एका वृद्ध स्वयंसेवकाचं कथन. त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं आणि त्यांच्या पत्नीची बहीण लहान त्यांना भेटायला आली. भेटायला आल्यानंतर दोघांमध्ये डिस्कशन चालू होतं. डिस्कशन काय चालू होतं तर ते मी फक्त दुरून ऐकलं. त्या डिस्कशन असं होतं की आता बायको पण गेली, मुलं पण मोठी झाली, आता पुढे काय करायचंय, मनामध्ये काय आहे, बिल लिहिणं वगैरे या सगळ्या गोष्टी सोडून देऊया आपण, पण काय मनामध्ये तुमच्या विचार आहे. 76 वर्षाचे गृहस्थ स्वयंसेवक आहेत ते असं म्हणतात की आता परमेश्वराजवळ एकच माग आहे. काय मागणं आहे की पुढचा जन्म अशा ठिकाणी दे, अशा घरात दे ज्या ठिकाणी पुन्हा संघाचं काम करतात. संघाची कार्यपद्धती कशी वाढते पहा. एक पेशी अमिबातून अनेक पेशीय प्राणी तयार होतो आपल्यासारखा, तसं संघाचं काम आहे. संघाचं काम हे वाढता वाढता वाढेल, भेदिले शून्यमुळा कधीतरी घडेल, विश्वापर्यंत जाईल. भारतीयता हा विषय संघाने केव्हाच मान्य केलेला आहे. मुकाशी काका, हिंदू आणि भारतीय हे समानार्थी शब्द आहे, हे संघही मानतो. हे जरी असलं तरी संघ हा वाढत कसा गेला तर तो अगदी ऑर्गॅनिक ग्रोथ आहे. कुठेही आर्टिफिशियली फुगवलेला विषय नाही. आजही संघामध्ये 1 लाख शाखांचं लक्ष आहे 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, आणि ते पूर्ण होईल. वाढत असताना कोणत्या क्षेत्रात जायला पाहिजे तर केवळ संघ शाखा हे संघाचं क्षेत्र राहिलं नाही. प्रत्येक शाखेत गेलेल्या स्वयंसेवकाला वाटलं की मी जो आहे यापेक्षाही वेगळं काहीतरी करू शकतो. काय करू शकतो तर मी एखादं सहकार क्षेत्रात काम करू शकतो. काय करू शकतो तर मी शिक्षण क्षेत्रात काम करू शकतो. काय करू शकतो एखाद्या राजकीय क्षेत्रात काम करू शकतो. काय करू शकतो तर फुटपाथवरच्या बेघर असणाऱ्या मुलांना मी शिकवू शकतो. त्याच्यासाठी काहीतरी मी करू शकतो का तर त्याच्यासाठी सुद्धा योजना करू शकतो. एखाद्या छोट्याशा वस्तीत जाऊन एखादं वाचनालय किंवा अभ्यासिका सुरू करू शकतो का तर त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळा मार्ग संघाने सुचवला आणि त्या स्वयंसेवकांनी सुरू केला. संघ सुचवेल आणि मग स्वयंसेवक करेल असं नसून स्वयंसेवक करतो आणि संघ त्याला आत्मसात करतो. अशी संघाची साधारणपणे पद्धत राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे संघ कुठेही कोणाशीही बोलताना हा आपला विरोधक आहे असं म्हणण्यापेक्षा हा आपला भविष्यातला स्वयंसेवक आहे अशी त्याच्या मागची भूमिका आहे. आणि ही भूमिका करत असताना त्याच्या हृदय परिवर्तनावर संघाचा विश्वास आहे. संघ वाढता वाढे म्हणजे काय तर डॉक्टरांनी 25 साली सुरू केला, 1940 साली ते असं म्हणतात की याची देही याची डोळा मला हिंदू राष्ट्र पाहायचं आहे. 1940 सालच्या संघ शिक्षा वर्गामध्ये संपूर्ण भारतातल्या प्रत्येक राज्याचं प्रतिनिधित्व होतं.
जे त्यांच्या कल्पना होती ती कल्पना त्यांची पूर्ण झाली. 700 शाखा डॉक्टरांच्या काळामध्ये होत्या. नंतर त्या पूजनीय गुरुजींच्या काळामध्ये त्या 10,000 झाल्या, नंतर त्या 70,000 80,000च्या वर गेलेल्या आहेत. ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर संघ वाढता वाढता 48 मध्ये स्वयंसेवकांना रस्त्याने जाताना जहाजाने जाताना असं वाटलं की आपण संघ भारतामध्ये तर करतो, बाहेरचं काय, आता तर आपण टांझानियाला चाललो आहे. मग कसं होतं, म्हणून तिथल्या 2 स्वयंसेवकांनी जहाजावर सकाळी शाखा लावली आणि प्रार्थना म्हटली. संघ बाहेरचा आपोआप सुरू झाला. कोणत्याही सरसंघचालकाचा आदेश नाही झाला की बाहेर करायचा आहे. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठे आहे तर तो भारतात आहे. आणि बाहेर काय आहे तर बाहेर संघाच्या प्रेरणेने गेलेले जे स्वयंसेवक आहेत, जे तिथे राहायला लागले, त्यांनी हिंदू स्वयंसेवक संघ किंवा अन्य कोणत्याही नावाने संघ सुरू केला. संघाची विचारधारा तिथे लिहिली. इथला संघ आणि तिथला संघ काय फरक आहे, विचारधारा एक आहे, परिस्थितीनुसार तिथे बदल आहे. आता 56 देशांमध्ये अधिकृत जो डेटा आहे त्याच्यामुळे 56 देशांमध्ये संघाचं अधिकृत कार्य आहे. संघाचं म्हणजे तिथल्या संघाचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाही. स्वयंसेवकांनी तिथल्या प्रेरणेने तिथे सुरू केलेलं आहे. आणि संघ जिथे जिथे गेला तिथे तिथल्या लोकांना आत्मसात गेला. अनेक विदेशी लोक सुद्धा त्याच्यामध्ये आता हळूहळू सहभागी व्हायला लागले, वेगवेगळ्या पद्धतीने व्हायला लागले. कुटुंब तुटतंय असं दिसलं. लुझिंग बॅटल विथ इस्लाम नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की भारताला जर टिकायचं असेल तर त्याची कुटुंब व्यवस्था मजबूत करावी लागेल. ही जेव्हा समस्या लक्षात आली, विभक्त कुटुंबाची समस्या लक्षात आली, कुटुंब प्रबोधन नावाचं एक छोटंसं काम सुरू केलं. आज ते अतिशय व्यापक झालेलं आहे की कुटुंबामध्ये संवाद कसा असावा, सगळ्यामध्ये कशा प्रकारचं संभाषण असावं, आणि सगळ्यांनी किमान रात्री जेवताना एकत्र जेवलं पाहिजे किंवा आठवड्यातून एकदा तरी एकत्र जेवलं पाहिजे, म्हणजे आपलं कुटुंब इंटॅक्ट राहील असं सांगण्याची ही कार्यपद्धती विकसित केली. आणि तीही सहजपणे, आणि ही सहजपणे होताना पर्यावरणाची क्षती लक्षात आली. पर्यावरणाची क्षती लक्षात आल्यावर पर्यावरण गतिविधी सुरू केली. ग्रामविकासाची अडचण लक्षात आली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या लक्षात आल्या. ग्रामविकासाची संकल्पना सुरू केली. जिथे जिथे समस्या दिसत गेल्या त्या समस्यांना आपण समाज म्हणून काही करू शकतो का याचा संघाने विचार केला. आणि संघ आम्ही हे सगळं करतो असं कुठलाही क्लेम करत नाही. संघ हा समाजाचं संघटन आहे, समाजाच्या अंतर्गत ऑर्गनायझेशन ऑफ द सोसायटी, नॉट इन द सोसायटी असल्यामुळे संघ हा समाजात जे जे करतो त्याला फक्त हातभार लावतो. समाजामध्ये कोणी संघापेक्षाही अधिक काम चांगलं करणार असेल तर त्याची सुद्धा योग्य प्रशंसा आणि दखल घेण्याचं काम संघ करतो. संघ म्हणतच नाही की आम्ही अयोध्येचं तो ढाचा आम्ही पाडला. संघ कधीच क्लेम करत नाही, कारण तो ढाचा समाजाने पाडला, समाजाच्या प्रेरणेने गेला असंच संघ मानत असतो. संघ स्वतःकडे कधीच क्रेडिट घेत नाही, कारण ते समाजाचं संघटन आहे. याच्या माध्यमातूनच संघ पुढे जात असतो. एक दीप से जला दूसरा, जलते दीप अनेक, उलझे सुलझे प्रश्नों का है उत्तर केवल एक, हिंदू हम सब एक, भारतीय हम सब एक, अशी सुद्धा पुस्ती त्याला जोडता येऊ शकते. या दृष्टीने संघाने 100 वर्षानंतर काय करावं, काय आपलं लक्ष ठेवलं आहे ते खूपच सोपं आहे. ते म्हणजे स्वचा बोध. मी स्वदेशी आहे आणि स्वदेशी असताना मी स्वदेशीच्या दृष्टीने काय काय विचार केला पाहिजे या दृष्टीने खूप त्याचं आपण डिटेलिंगमध्ये नाही जाऊ. नागरिक कर्तव्यांच्या म्हणजे टॅक्स दिलाच पाहिजे, हे सुद्धा एक नागरिक कर्तव्य आहे. पर्यावरण मी सांगितलं, सामाजिक समरसता, समाजामध्ये असणारी एकमेकांविषयी भावना, समाजामध्ये असणारे जातीगत प्रश्न ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणं आणि सामाजिक सद्भाव निर्माण करणं ही त्याच्या मागची भूमिका. आणि सगळ्यात 5वं म्हणजे कुटुंब प्रबोधन. मी तुम्हाला सांगितलं की हिंदू कुटुंब हे इंटॅक्ट राहावं या दृष्टीने प्रयत्न करणं. संघाचा विजयरथ हा समोर जातो आहे, पण तो विजय करण्यासाठी नव्हे, समाज बदलवण्यासाठी, वसुधैव कुटुंबकमसाठी संघ वाटचाल करतोय. पुढच्या काळामध्ये तुम्ही पाहाल तर यावेळेचा जो प्रतिनिधी सभेतला जो काय म्हणतो प्रस्ताव आहे, तो प्रस्तावही विश्वासाठी आहे. त्याच्यामध्ये विश्व शब्द अनेक वेळा आला आहे. आणि म्हणून मुखर्जी सरांनी त्यांनी म्हटलं तर विश्वाचं काहीतरी करावं. संघाने त्या दृष्टीने पाऊल टाकलं आहे. प्रत्येक माणसाचा संघ ऐकत असतो, त्या दृष्टीने विचार होत असतो. पावलं उशिरा पडतात, संघ मागे नाही, संघ पुढेच जातो. आपल्याला फक्त पाहायचं आहे की वाटचाल कशी होती, त्याचा आपण साक्षी बनावं, अधिक चांगल्याने विचार करावा. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.